म्हणलं तर इकडं चूल पेटवली सकाळ सकाळी चूल पेटवून झाली अंगण सगळं स्वच्छ झाडून झालं झाडलोट झाली सगळी भीमकावर पाणी सोडलंय सकाळी 8 वाजता लाईट जायची पाण्याची तर आपल्याला आता पाणी भरून घ्यायचं गुरांना परत वैरण टाकते पहिलं पाणी भरून घेते आधी परत चला पाणी भरून घेऊ आधी तर घरातलं सगळं पाणी भरून चाललंय खाली आता पाणी भरायचं बाया यायची तर आज पण टमाटे बांधायला अर्धा टमाटा राहिला बांधायचा तेवढं त्यांना पाणी भरून घेते म्हणजे पहिला दिवसभर टेन्शन राहत नाही आणि सावली खाली ठेवली म्हणजे गार राहतं पाणी आणि इकडं बघा भुईमूग चांगला भिजत आणलाय मामाने कुठं 2-3 सार राहिले ते भिजवायचं ते उद्याच्याला आता पाणी भरसतं घेऊन जाते राधा गेली आपली तिकडं खाली ह्यांच्यासोबत फवारायचं का औषध सोडायचं माहीत नाही तिकडं खालच्या रान केलंय तिकडं खरबुजामध्ये चला आता मी पटपट जाते आणि पाणी भरून घेते तिकडलं पायांना एक जार एक घागर भरून आणि तिकडे एक टेप भरून ठेवली आता आणि आता लाईट जाईन 8 वाजता तर तिकडं वर्षा आणि आत्या आले ते दोघीजणी गहू कापायला मी पण येते त्यांच्या मागं मागं लगे आता मला घरी जायचंय घरी जाऊन परत माघारी यायचंय इकडं पाणी भरपूर साचले पाणी भरताना तर इकडं 9 वाजले ते आणि आम्ही भरपूर लांब पात आणली अर्धीच होती पात आता थोडंच राहिले 10, 11, 11:30 वाजेपर्यंत सगळं होऊन जाईल आणि इकडं आपल्या बाया आल्या त्या आज टमाट्याच्या आता पलीकडं पातीला बसले ते आणि इकडं बाया आल्या त्या आज भरपूर बाया आल्या त्या आता बसलेत तिकडं आंब्याखाली पाणी प्यायला पाणी प्यायला जाऊन येते मी तर इथं बाया बसले ते आले की जेवायला पहिले ते शिलवते सगळ्या तिघींनी मिळून घेतो 2 जणी कापतो आणि 1 जण पेंड्या बांधतो कसं होईल तसं याने आले ते खाली खाली आले ते आता टमाट्याची तार तुटली होती एक तर ते उभे करायचे आता पकड आणि ते घेऊन आले ते अजून आंघोळ नाही आधी सगळं इळ उभा करावं लागते ना घ्या उभं करावं लागतंय मागचं माल जास्त लागतो पकडीने जॉईन केले आता इकडं आता सगळं पडलेलं इळ उभा राहिले ते बाहेर साडी आत्ती बाहेर आली आणि ही इकडे गेली ते नाही त्याला पुढची ते अलीकडे गेली आणि ती पलीकडे टाकलं नाही लय पलीकडे गेली गाड्या ते पलीकडे त्याला चालू आहे तोपर्यंतच टमाटा आपला पिकलाय
दिसते कुठं. होय व, ह्या टमाट्याचं नाव काय आहे? कसली व्हरायटी? शाहू. सगळेजण विचारत होते म्हणून विचारलं. शाहू शाहू शाहू. तर देशमध्ये. बरं, बघा आपण इकडं मिरच्या लावल्या होत्या टमाट्याच्या भोजानी. तर बघा कसलं रोप आले ती मिरच्याला, आणि फुलं पण लागली ती. चांगली मिरची झाली आपली, फोपावली. 5-6 झाड आहे ते. आणि बर बर. कुठनं पण बांधा, पण आज झालं पाहिजे काय. गागर आणायची उचलून मग. हा पण टिपत भरले, सगळं भरले पाणी मी आता. मग आता काम केलं येतंय जीवाला. नाही आता गुत्ता घेतलाय मला, गुत्यावरच असत काय नको बाई. तर बाया तिकडून यायला लागले ते आता. गणपतीच्या मंदिरातला आणला होता काय? होय. एकदा ठरल्यावर ठरलं. ठरलं तर रुपया सुद्धा वाढवून देणार नाही. बांधून घ्या बघू बा पैसे देताना. राधा अंघोळ केली का? अंघोळ केली? हा बर. ठेवायचं कसं बर, ध्यानात राहतं पण ठेवले. कोणी? तू आणते? चल, खरबूज आणायला गेलती काय? बर. औषध सोडा गेला खरबूज दिसले बाई तुला? बर. पप्पाने तो आणलं काय खरबूज मग? आणि तेल लावलं काय तो? तर दुपारच्या वाजल्यात 1 आणि आता आम्ही आलो घरी जेवण करायला. एक पाती राहिले त्या कापायच्या. निवांत बसले आता मी. कपडे भांडे धुवायचे पण भरपूर ऊन पडले. इकडं बघा दुपारचं किती ऊन पडले. सगळं शांत शांत झालेत. शेरड सगळ्या शेळ्या सावलेला बसल्या तिकडं. आणि दुपारचं भरपूर ऊन पडतंय, वारं सुटले आणि ऊन पण भरपूर पडले. मी रानात घरी आलो ऊन पडल्यावर. 1 वाजली होती आणि आता सकाळी कपडे भिजत घातले होते ते आता धुवून घेते मी.
कपडे धुवून झाले आता वळत घालून घेते. लग्नाला नव्हतं मग ते मिसनीचं घेऊन गेलं काय की मिसनीचं घेऊन गेलं हा वाढीला गेला असेल हा ती मागं गोटं नेलंय का बघा काय नाही चालतच नाही मामा आलं ते लग्नावर आता लग्नाला गेलतो वाटतं गावात गेलतो सकाळ 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 मग जवळच लग्न होती तर लग्नाला गेलतो. आता सगळी तिकडं थोडी इकडं थोडी सगळीकडे कपडे घालून झालेत वाळत. चला थोड्या वेळ बसायचं आणि परत रानात जायचं आहे. गुरांना 3 वाजेपर्यंत बसायचं आणि परत 3 नंतर आपण गुरांना वैरण टाकायची आणि परत रानात जायचं. इकडं शेळ्या बसल्याच्या सगळ्या सावलीला. भाऊजी आले तर आत्ताच लग्नावर ना तर हेने आले तर आत्ताच लग्नावर ना आणि राधा जरा केस वाढलेत डोळ्यावर यायला लागले म्हणून काय करायला लागला व शिंडी शेंडी तसं करतोय वे पप्पा. राधाची शेंडी घालायला चालू आहे आता दुपारीच. राधा शेंडी मग बघ थांब राध थांब. अहो उलट वाट नका बघू राधा इकडे पडणं. अयो चांगली शेंडी घातली की अगं बाप्पानी. शेंगी बनवली होती पण मोठी बनवली होती बालपिशी नव्हती एवढीच बनवली बघू इकडे बघू छान झाले की छान दिसते अगं. आताशी केस उभा राहते परत. 3 वाजले त्या आणि इकडं गुरांना टाकली वैरण. वैरण टाकली गुरांना. आता हे आली गव्हाकड गहू कापायला. बापू बर आता असते ते बरं लवकर ठरवत मला बघ. अगो बाई इलांची जाणली वे कोण दिले पाडून ताते हो तुला पण दिले का बर बघू. अगो चांगली पिकली की वहिनी लिहिली का नाही उठली नाही अजून. टमाटा बांधून झालाय सगळं आणि बायांची सुट्टी झाली. सगळ्या सुतोळी ते राहिलेले सगळे गोळा करून आणायला लागले तिकडं आंब्याखाली.
आणि बायांचं टमाटर पण झालं सगळं बांधून. तर आपली जी फाउंडेशन वडायची वर राहिली होती एवढंच राहिलं. आता बायांमध्ये बायांची सुट्टी झाली. आपल्याकडे सुट्टी झाली नाही अजून. आपल्याला काय आज 5 लावल्याची सुट्टी नाही. दिवसावर कापायचे होऊन तेवढं आणि थोडंसं राहिलंच. सकाळ सकाळ लवकर कापून गोळा करून घ्यायचा आहे. घेऊन सगळा पाऊस आले त्या 2 दिवसामध्ये. नंतर एवढं कष्ट करून पण भिजला की गव्हाचं वाटू होईल. तर इकडं 6:30 वाजून गेले ते. आणि इकडं आपल्या थोड्या राहिल्या त्या पाती. पण ह्याच्यात तसलं गवत असल्यामुळं उशीर लागला आज पातींला. काढा येत नाही. तर ते गवत तसं राहिले गव्हामध्ये येते. आणि इकडं गवत गोळा करायचा चालू आहे त्याचा.